नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विशेष राजकीय चर्चेत। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांची चर्चा आणि तणाव खूप गाजले। परंतु 2024 ची लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर लढली। यात 38 पैकी तब्बल 36 ठिकाणी त्यांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली। या कामगिरीमुळे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी वंचितला बाजूला ठेवत महाविकास आघाडीने काही वेगळ्या निर्णयांचा विचार केला। या राजकीय घडामोडींमध्ये वंचितची भूमिका, तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न आणि प्रकाश आंबेडकर यांच्या निर्णयाची आज आपण चर्चा करूया। लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची कामगिरी अपेक्षेपेक्षा खूपच निराशाजनक राहिली। 2019 साली 41 लाखांपेक्षा जास्त मते मिळवणाऱ्या वंचितनं यावेळी केवळ 15,66,000 मतं मिळवली। दुसरीकडे राज्यातील 30,000 जागा जिंकून महाविकास आघाडीनं वंचित आघाडीशिवाय जोरदार कामगिरी केली। त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आता अधिकच उंचावला आहे। सन 2019 मध्ये वंचितमुळे झालेल्या मतविभाजनाबाबत महाविकास आघाडीनं चिंता व्यक्त केली होती, मात्र 2024 मध्ये ती चिंता व्यर्थ ठरली। वंचितनं जरी स्वबळावर निवडणूक लढवली असली तरी त्याचा प्रभाव विशेष राहिला नाही। 38 जागांपैकी वंचितचे उमेदवार फक्त अकोला आणि हिंगोली या 2 ठिकाणी चांगले मतं मिळवू शकले, तर इतर ठिकाणी डिपॉझिट जप्त झालं। विधानसभा निवडणुकीसाठीही वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीने दुर्लक्षित केलंय। लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरीनंतर महाविकास आघाडीने वंचितला गृहीत धरलं नाही। वंचितने मागील निवडणुकीत महाविकास आघाडीच्या काही जागांवर फटका दिला असला तरीही या निवडणुकीत महाविकास आघाडी त्यांच्याशिवाय निवडणूक लढणार आहे। संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि राजू शेट्टी हे तिसरी आघाडी बनवण्याच्या प्रयत्नात आहे। त्यांनी प्रकाश आंबेडकरांऐवजी राजरत्न आंबेडकर यांच्याशी चर्चा केली आहे। त्यामुळे वंचितला तिसऱ्या आघाडीत स्थान मिळेल का हे अद्याप स्पष्ट नाही। प्रकाश आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीबाबत ठाम भूमिका घेतली आहे। ज्यांना आमच्या सोबत यायचं आहे त्यांनीच पुढे जावं, त्यांना तिसऱ्या आघाडीसाठी कोणाकडे जाण्याची गरज वाटत नाही। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने चांगलाच वेग घेतलाय। आंबेडकर यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी भूमिका घेतली आहे। त्यामुळे जरांगे यांनी देखील आंबेडकरांपासून अंतर राखलं आहे। वंचितने 2019 मध्ये एमआयएम सोबत युती केली होती। या युतीचे उमेदवार इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून त्यावेळी निवडून आले होते, पण आता या युतीची शक्यता नाही। प्रकाश आंबेडकर यांनी युती तोडल्याचं जाहीर केलं होतं, त्यामुळे एमआयएम कडून वंचितला कोणताही प्रस्ताव आलेला नाही। विधानसभा निवडणुकीसाठी वंचितला एकला चलोरीची रणनीती आखावी लागणार आहे। एकट्यानं लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीची वाटचाल कशी होईल आणि त्यांच्या यशाचा आलेख कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। वंचितने 2019च्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती, पण 2024 मध्ये परिस्थिती पूर्ण बदललेली आहे। तर मित्रांनो, आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची काय रणनीती असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीत काय करू शकेल? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून जरूर सांगा। अशा आणखीन राजकीय विश्लेषणांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।